बोलतोय असं नाही, ज्ञानोबारांनी त्याचं चिंतन केलंय. नवल अहंकाराची गोठी, विशेष नलगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवे. ज्ञानोबाराय बोलतात ना, नवल अहंकाराची गोठी. हा अहंकार कोणत्या रूपाने आतमध्ये येईल सांगता येत नाही. सगळ्यात मोठी मानवी जीवनामध्ये जगत असताना सगळ्यात मोठी जर अडचण कशाची असेल तर ती अहंकाराची आहे. सगळ्यात मोठी. सर्व वयोगटामध्ये आणि सर्व क्षेत्रामध्ये. अलीकडल्या काळामध्ये त्याला एक इंग्रजीमध्ये शब्द आलाय, कुठून आला मला माहित नाही, इगो हा शब्द आलाय त्याला. आणि माणूस माणसापासून जो दूर चाललाय तो तेवढ्या एकाच शब्दामुळे चाललाय. माझा युगो दुखावला म्हणतात. कुठं असतो कुणास ठाऊक हा युगो, हा अहंकार कुठं असतो. नामदेव यांनी याच्यावर फार गोड भाष्य केलंय, मार्मिक केलंय, सूक्ष्म केलंय. रोज आम्ही म्हणतोय, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविका. अहंकार सूक्ष्म पद्धतीने. म्हणून ज्ञानोबारांनी एवढा महत्वपूर्ण विचार आपल्याला सांगून दिला की अज्ञानी म्हणून घेणाऱ्याच्या पाठीमागं अहंकार लागत नाही, पण ज्ञानी म्हणून घेणाऱ्याला सोडत नाही. मी तर गमतीने असं सांगत असतो, अहंकार कुठंतरी असा मंडपामध्ये बसलेला असतो आणि जर इथं येऊन एखादा मनुष्य म्हणायला लागला, आपल्याला याच्यातलं काही कळत नाही, अहंकार म्हणतो हे आपलं गिराईकच नाही. पण इथं येऊन जर एखादा मनुष्य म्हणायला लागला, याच्यातलं मला फार कळतं, अहंकार म्हणतो तुझ्याच मानेवर बसायचं आहे. कळतं म्हटलं की कुठून येतो सांगता येत नाही. सूक्ष्म पद्धतीने आहे. साध्या साध्या गोष्टीतून तो अहंकार येण्याची शक्यता आहे. अहंकार निवृत्ती हे मोठं कार्य ज्ञानेश्वरीच्या संबंधाने आपल्याला चिंतन करता येण्यासारखं आहे. मी बोलणार आहे त्याच्या संबंधाने पुढं. म्हणून तर तुकोबारांची भाषा अशी आहे, त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे. त्याग करायचा आहे, अहंकाराचा त्याग करा, अभिमानाचा त्याग करा. बऱ्याच वेळेला लोक कीर्तनाची तारीख देतात. इथं आदरणीय सगळी श्रद्धेय मंडळी माझ्या समोर आहेत. पूर्वी प्रत्यक्ष भेटून तारखा दिल्या जायच्या. त्यामुळे आम्हाला कोणत्या गावी जायचं आहे हे आमच्या लक्षात यायचं आणि त्या गावातल्या लोकांना आपल्या गावी कोणते महाराज येणार आहेत हे त्यांच्या लक्षात यायचं. आता फोनवर तारखा दिल्यामुळे आम्हाला कळत नाही कोणत्या गावी जायचं आणि त्यांना कळत नाही कोणते महाराज येणार आहेत. कोणत्या महाराजाला फोन लागला, एकाच नावाची 2-2 महाराज असू शकतात, नाही असं नाही. जयवंत महाराज बोधलेंना फोन लागला का जयंत महाराज गोसावींना लागला, कळत नाही लवकर. होतं तसं. पण पूर्वी प्रत्यक्ष भेटून तारखा दिल्या जायच्या. मला एकाने कीर्तनाची तारीख दिली, मी त्या गावी गेलो. 9चं कीर्तन होतं, 6 वाजता गेलो. आता 9चं कीर्तन 6 वाजता गेलो, लवकर गेलो. त्या कमिटीने माझ्याकडे पाहिलं आणि त्याच्यातल्या एकाने विचारलं, महाराज लवकर आलात, आता हे चांगलं आहे का वाईट आहे? खरं तर चांगलंच आहे ना, पण त्याला आश्चर्य वाटायला लागलं, एवढे लवकर कसे काय आले महाराज? म्हणजे अलीकडल्या काळामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की महाराज अगदी वेळेवर यावेत किंवा वेळ झाल्यावर यावेत. म्हणून बरेच महाराज गावाच्याच बाहेर थांबतात, वेळ झाली की आत येतात, बाकी काही नाही. नाही म्हटलं प्रवास उरकला, आलो. ते म्हटले आत्ता तुम्हाला काही? म्हटलं काही नको, 6 ते 8 2 तास विश्रांती घेतो, 8 वाजता प्रसाद घेतो, 9 वाजता कीर्तन करतो. त्याने म्हटले तुम्हाला काही चहा पाणी? आणि मला काही गरज नाही. माझ्याजवळ एका मनुष्याला त्यांनी ठेवलं. मी म्हटलं काही गरज नाही. ते म्हटले नाही राहू द्या, काही लागलं तर सांगा. मी म्हटलं आवश्यकता नाही, तरी माझ्याजवळ ठेवलं. तुम्हाला सांगू का आमच्याजवळ कोणाला ठेवतात? अख्खं गाव ज्याला कंटाळलं त्याला आमच्याजवळ ठेवतात. कमिटी फार गमतीची असते, म्हणजे इथली सोडून, इथं नाही, अजिबात नाही इथं. पण बऱ्याच ठिकाणी आता रवींद्र महाराज आहेत, भरत महाराज आहेत, यांना अनुभव आहे सगळ्यांना आपल्याला. तो जो जवळ बसलेला होता तो गप्प बसेना. बसल्या बसल्या त्यांनी विचारलं, महाराज तुम्ही आमच्या गावात नवीन आहात? म्हटलं हो नवीन आहे. कधी आलेला नाहीत? म्हटलं नाही आला. तुम्हाला आमचं गाव माहीत नाही? म्हटलं पहिल्यांदाच आलो आहे. तुम्हाला आमचं गाव कळालं नाही? म्हटलं कसं कळेल? तो म्हटलं नाही तुम्हाला कळणारच नाही. म्हटलं माझंच गाव मला कळेल ना, तर तुझं गाव कसं कळेल? ऐकेच ना. तो म्हटलं नाही आमच्या गावात कोणाला सत्तेचा अहंकार आहे, कोणाला संपत्तीचा अहंकार आहे, कोणाला विद्वत्तेचा अहंकार आहे, कोणाला परिवाराचा अहंकार आहे, कोणाला कुटुंबाचा अहंकार आहे. म्हटलं हो सगळं खरं आहे, पण तुम्ही मला कसं सांगायला लागलात? म्हटलं महाराज या गावामध्ये मी एकटा असा आहे की मला कशाचाच अहंकार नाही, हा सुद्धा एक अहंकार आहे, एवढंच सांगायचं आहे मला. असा सूक्ष्म आहे.
त्यामुळे अहंकार हा सूक्ष्म पद्धतीने आतमध्ये येतोय. या अहंकाराच्या निवृत्तीचं फार मोठं कार्य ज्या ग्रंथांनी जगाच्या समोर मांडलेलं आहे तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. मी आपल्याला पुढे ती स्थळं कुठं कुठं येणार आहेत ते सांगणार आहे. मला फक्त आज विषयामध्ये प्रवेश करायचा आहे. मुळात मी मगाशी आल्यानंतर पूज्यश्री महाराजांना विचारलं की नेमकं काय विषय घ्यायचा आहे. ते म्हटले नाही ज्ञानेश्वरी बोलायची आहे. म्हटलं अहो पण ज्ञानेश्वरीतलं काय बोलायचं आहे. ते म्हटले नाही ज्ञानेश्वरी बोलायची आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीतला विषय असा एक म्हणून माझ्याकडे दिलेला नाही, पण तरुणांकरता ज्ञानेश्वरी एकंदरीत ज्ञानेश्वरीचा विचार माझ्यासमोर मांडायला त्यांनी सांगितला. तसं माझ्यासारख्या अल्पमतीवानाकडून आणि 3 दिवसाच्या अल्पवेळेमध्ये ज्ञानेश्वरीसारखा इतका गहन विषय एवढ्या अल्पवेळेमध्ये आणि अल्पमतीने सांगता येणं शक्य जरी नसलं तरी कमीत कमी त्या ज्ञानेश्वरीच्या प्रवासाला तरी आपल्याला लागता यावं याकरिता चालू असलेला हा आपला प्रयत्न आहे. असं नाही आहे की ज्ञानेश्वरी 1-2 प्रवचनामध्ये आम्हाला कळणार आहे, ज्ञानेश्वरी 1-2 पारायणामध्ये आम्हाला कळणार आहे, असं नाही आहे. पण कमीत कमी आम्ही ज्ञानेश्वरी चिंतनाकरता प्रवृत्त व्हावं. मला वाटतं एवढ्या एका मोठ्या हेतूने पूज्यश्री महाराजांनी आणि संस्थांनी हा एवढा मोठा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे की जेणेकरून त्याच्यात प्रवृत्ती आपली व्हावी. आपल्याकडे ग्रंथांना सर्वस्व मानलं जातं. ज्ञानेश्वरीमध्ये घटना एकच असते, पण त्या घटनेकडे बघण्याचे दृष्टिकोन कसे भिन्न भिन्न आहेत हे ज्ञानोबांनी दाखवून दिलं आहे. मी आपल्याला आरंभाचा एक प्रसंग सांगतो. अगदी आरंभाला साधारण भगवद्गीतेचं चिंतन करत असताना माहीत असलेला प्रसंग आहे, फक्त त्याला स्पर्श करतो आणि पुढं जातो. त्या युद्धभूमीवर एका बाजूला कौरव आहेत, एका बाजूला पांडव आहेत. त्या पांडवांच्या मध्ये अर्जुनाच्या रथाचं सारथ्य भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी केलं आहे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा जेव्हा अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करतात हे जेव्हा ज्ञानोबाराय पाहतात तेव्हा ज्ञानोबारायांना ते फार वेगळं वाटतंय. मी आपल्याला का सांगायला लागलो, घटना एकच आहे, पण ते घटनेकडे पाहताना महाभारत ज्या दृष्टीने पाहतं किंवा सामान्य मनुष्य ज्या दृष्टीने पाहतो आणि ज्ञानोबाराय कोणत्या दृष्टीने पाहतात पहा. साधारण प्रसंग एक आहे. कौरव पांडवांचं युद्ध आहे. त्या युद्धभूमीवर आता निघायचं आहे. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य बनून भगवान श्रीकृष्ण परमात्मा करत आहेत. आणि हे जेव्हा ज्ञानोबाराय पाहतात तेव्हा ज्ञानोबाराय आरंभी पहिल्या अध्यायामध्ये एक ओवी देऊन टाकतात. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पार्थाचे करीतो असे. ही ओवी आदरणीय या सगळ्या मंडळींच्या रोजच्या ऐकण्यातली आहे, पाठातली आहे. पण इथं जी बसणारी तरुण मंडळी आहेत, जी तरुण मुलं असतील किंवा मुली असतील, मी यांच्या संबंधाने या ओवीचा थोडासा विस्तार करतो आणि पुढं जातो. ओवी सरळ आहे. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पार्थाचे करीतो असे. या ओवीतला अर्थ असा आहे, ज्ञानोबाराय सांगतात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं नवल पहा, अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण भगवान करायला लागले. हे भगवंताच्या ठिकाणी असलेलं नवल आहे, असा सरळ सरळ या ओवीचा अर्थ झाला. साधारण ते चित्र डोळ्यासमोर आणायचं झालं तर रथ आहे. रथामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा पुढे बसलेले आहेत. पाठीमागे एक उंच आसन आहे. त्या उंच आसनावर अर्जुन बसलेला आहे. त्या रथाच्या दोऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या हातात आहेत. याचा अर्थ त्या रथाचे सारथी कृष्ण परमात्मा झालेले आहेत. हे आपल्याला जरी सहज वाटत असलं तर ते तितकं सहज नाही आहे. अर्जुनाच्या रथाचं सारथी भगवान श्रीकृष्ण परमात्मा होतात. याच्यात ज्ञानोबारायांनी अनेक गोष्टी आपल्यासमोर प्रगट केलेल्या आहेत. त्याच्या शब्दांचा विचार करायचा झाला तर देखा नवलतया प्रभूचे इथला नवल शब्द, अद्भुत प्रेम भक्ताचे इथला अद्भुत शब्द, जे सारथ्य पार्थाचे करीतो असे इथला पार्थाचे शब्द, या शब्दांचा विस्तार ज्ञानोबारायांना अभिप्रेत असलेल्या अनुषंगाने जर आपण करायला गेलो तर आपल्या मानवी जीवनामध्ये सुद्धा हे किती महत्त्वाचे शब्द आहेत हे आपल्या लक्षात येईल. मी आपल्याला धावतं सांगून पुढे जाईल.
भगवंतानी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण केलं, थोडक्यात अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला. हे इतकं सहज नाही आहे. आपण स्वामी विवेकानंदांचं जर चरित्र वाचत असाल किंवा ऐकत असाल, स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये एक छोटीशी या संबंधाने घटना आहे. म्हणजे जेव्हा त्यांचे वडील विश्वनाथ बाबू आणि त्यांच्या आईचं नाव होतं भुवनेश्वरी, वडील असलेल्या विश्वनाथ बाबूंनी स्वामी विवेकानंदांना, म्हणजे त्यांचं लहानपणीचं नाव होतं नरेंद्र, नरेंद्राला विचारलं, बाळ नरेंद्रा, तुला मोठेपणी काय व्हायचं आहे? कोणी विचारतं, कोणताही वडील आपल्या मुलाला विचारत असतो, तुला मोठेपणी काय व्हायचं, आणि त्या अनुषंगाने त्याला मार्गदर्शन करत असतो. तसं विश्वनाथ बाबूंनी नरेंद्राला, म्हणजे स्वामी विवेकानंदांना विचारलं, तुला मोठेपणी काय व्हायचं? नरेंद्राने एकदम उत्तर देऊन टाकलं, बाबा मला मोठेपणी गाडीवाला व्हायचं. वडिलांनी विचारलं मुलाला मोठेपणी काय व्हायचं, आणि मुलांनी जर उत्तर दिलं गाडीवाला व्हायचं, कोणत्या वडिलांना बरं वाटेल? विश्वनाथ बाबूंना वाईट वाटलं. अरे माझा मुलगा बॅरिस्टर व्हावा असं वाटतंय, माझा मुलगा एखादा निष्णात वकील व्हावा असं वाटतंय, माझा मुलगा चांगल्या पद्धतीचा शिकून वेल एज्युकेटेड पर्सन म्हणून समाजामध्ये वावरावा असं मला वाटतंय, आणि सरळ माझा मुलगा म्हणतोय की मला गाडीवाला व्हायचं. ऐका, त्यांना वाईट वाटलं. आतमध्ये जाऊन खोलीमध्ये जाऊन झोपले. नरेंद्राच्या आईचं नाव होतं भुवनेश्वरी. भुवनेश्वरी बाहेर येतात. पुन्हा नरेंद्राचा हात त्या पकडतात आणि नरेंद्राला तोच प्रश्न विचारतात, बाळ नरेंद्रा, तुला मोठेपणी काय व्हायचं? नरेंद्राने पुन्हा तेच उत्तर दिलं, आई मला मोठेपणी गाडीवाला व्हायचं. भुवनेश्वरींनी त्याच्याकडे पाहिलं, स्मित हास्य केलं आणि भुवनेश्वरींनी सांगितलं, नरेंद्रा तुला गाडीवाला व्हायचं आहे ना? अवश्य हो, पण नीट लक्ष दे. घरामध्ये एक फोटो होता, तो भगवान श्रीकृष्णाचा होता. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करीत असलेला फोटो होता. अर्जुनाच्या रथाच्या दोऱ्या कृष्णाच्या हातामध्ये आहेत असा तो फोटो होता. आणि भुवनेश्वरी आपल्या नरेंद्राला त्या फोटोजवळ घेऊन जाते आणि भुवनेश्वरी सांगते, नरेंद्रा तुला मोठेपणी गाडीवाला व्हायचं आहे ना? अवश्य गाडीवाला हो, पण असला तसला गाडीवाला होऊ नको, या कृष्णासारखा गाडीवाला हो, या कृष्णासारखा गाडीवाला हो. मला जे सांगायचं आहे ते हे आहे, जे सारथ्य पारथाचे करीत्यो असे देखा नवलतया प्रभोचे.